गोकुळ आता सिंधुदुर्गात दूध संकलन विस्ताराच्या तयारीत आहे। विकास सेवा संस्थांमार्फत हे दूध संकलन केलं जाईल। सिंधुदुर्गात रोज 30,000 लिटर दूध संकलन होणार आहे। दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळने ही नवी रणनीती आखली आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दूध संकलनाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे। विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून दूध संकलनाला परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळून दूध उत्पादन वाढेल असा विश्वास गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे यांनी व्यक्त केलाय। सध्या सिंधुदुर्गात गोकुळकडून दररोज सुमारे 30,000 लिटर दूध संकलित केलं जातं आणि या विस्तार योजनेबाबत 21 जुलै रोजी सिंधुदुर्ग प्रशासन, जिल्हा बँक आणि गोकुळच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक देखील पार पडणार आहे। या सगळ्या घडामोडीचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, कस्तुरी बरोबर आहे। 21 जुलैची जी मीटिंग आहे त्या मीटिंगकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण गोकुळसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होतच, मात्र बाजूलाच असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। गोकुळचं कार्य जो गेल्या अनेक वर्षांपासूनचं कार्य पाहिलं तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या गतीनं गोकुळ चाललेलं आहे। मात्र तेच गोकुळ आता अधिक जास्त दूध उत्पादन या गोकुळला त्या ठिकाणी मिळावं यासाठी हा निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे आणि 21 तारखेला ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तिथल्या विकास सेवा संस्था ज्या आहेत त्यांच्याकडून हे दूध खरेदी करण्यासंदर्भातला हा त्यांच्याकडून संकलन करण्यासंदर्भातला हा निर्णय होणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या या गोकुळ दूध संघाला दररोजच 30,000 लिटरहून अधिक दूध जे आहे ते संकलन होणार आहे। त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांसाठी देखील हे प्रोत्साहनपर त्या ठिकाणी बाब असणार आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या बैठकीकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। गोकुळ त्या ठिकाणी वाढत असताना आता सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात देखील गोकुळ चांगल्या पद्धतीने चालला तर आणखीन काही जिल्ह्यांचा देखील त्या ठिकाणी विचार होऊन गोकुळ आणखीन ज्या तोडीला अमूलच्या तोडीला गोकुळ नेण्यासंदर्भात नेते इथले प्रयत्न करताना दिसत आहेत, ते त्या ठिकाणी त्यांचं प्लॅन असू दे किंवा त्यांचं ध्येय असू दे ते मात्र त्या ठिकाणी साध्य होताना देखील पुढच्या काळात पाहायला मिळणार। बरं, धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।